ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि त्याच आशयाचं नवीनच गीत सादर करत आहे। आज पहिल्यांदाच गात आहे, काही चूक होईल आपल्या लेकरू मानून बहीण मानून मला क्षमा कराल। आणि माझी भाषा समजते हा नाही समजली तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा। लांबून आले हो लेकरू। यातना गुलामी भीमराय जातीच्या वेशीवरची निलामी भीमराय के थांबविली नरक यातना गुलामी भीमराया जातीच्या वेशीवरची निलामी भीमराया माणूस केले आम्हा मानवता धर्म देऊन हा प्रत्येक श्वास देई सलाम भीमराया हा प्रत्येक आयोजकांनी दिलेच पैसे हा आयोजकांनी पेमेंट जमा करा कारण यांच्याकडून घ्यायला नाही आयोजकांनी पेमेंट जमा करा पार्टीमध्ये म्हणजे मला गायला हुरूप येते बळ येते। बघा बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 बुद्धाच्या ओटीत टाकलं बुद्धाचा धर्म आम्हाला दिला आणि या जातीयतेच्या दलदलीतून आम्हाला वर काढलं माणूस म्हणून जगण्याचं बळ बाबासाहेबांनी आम्हाला दिलं। किडामुंगी सारखी आमची हालत होती हे सगळं वैभव आहे आज या भारी भारीच्या साड्या दागिने या मोठ्या स्टेजवर गाण्याची संधी हे सगळे बाबासाहेबांचे उपकार आहेत म्हणून आणि आज आमच्या दादांचा निलेश दादांचा ज्यांचं गाणं मी गाते नाही चेहरा जेवी मारमा सारखा असे निलेश दादा पवार त्यांचा आज वाढदिवस आहे। दादा तुम्हाला सुद्धा आपल्या पूर्ण टीमच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते। दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि त्यांनीच लिहिलेलं आजच नवीनच लिहिलेलं आजच नवीनच गात आहे बघा अरे ज्यात मानवता विरोधी कर्म
पहिलं गडबड आम्हा गुलाम करणारे ते वर्ण आमचं शोषण करणारे सवर्ण नागभूमीत भीमाने गाडून नागभूमीत भीमाने गाडून रूढी मोडीली विषमतेची जीर्ण अन्यायाला हो तेव्हापासून अन्यायाला हो तेव्हापासून नाही कुणीच आला धावून अन्यायाला त्या पाहून नाही आलाच कुणी धावून आमच्यासाठी अरे जुना काळ किती हराम होता माणूस माणसाचा गुलाम होता जोहार मायबाप करील सलाम होता आणि शूद्राच्या तोंडाला जगी लगाम होता अरे सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होता पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा विटाळ होता पण बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहे आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे बंद दारे आज खुले झाले आहे अरे काळाचाही काळ तुझे हे मुले झाली आहे वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा त्या आसवांची आज खुले झाली आहे आम्हा गुलाम करणारे ते वर्ण आमचे शोषण करणारे सवर्ण नागभूमीत भीमाने गाडून रूढी मोडीली विषमतेची जीर्ण अन्यायाला हो तेव्हा पाहून नाही कुणीच आला धावून ना देवती दगडाची पावली हो ना देवती दगडाची पावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो क्या बात आहे आमच्या साऊंडवाल्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा जर तुम्हाला मागे आवाज येत असेल तर येत असत आणि तुम्हाला सांगायला लागते का बरं टाळ्या वाजवा म्हणून बाबासाहेबांचं गाणं म्हणत आहे आणि कळलं तर टाळ्या वाजवा म्हणले नाही कळलं का जाऊ द्या तुमची इमानदारी तुमच्याजवळ पुन्हा आली तर बघा मग आणि 9 साड्या कोण घालते का 9 साड्या 9 दिवसाच्या साड्या 9 आहे का कोणी इथं बाया कलर कोणता आहे आज निळा नाही ना निळा म्हणणं का तू बाबासाहेब कलर कुठला आहे आज माहिती आहे का निळा निळा बरं झालं बरं म्हटलं माहिती नाही शेवट सादर करते जाती पातीचे रोखाया हे अंतर जाती पातीचे रोखाया हे अंतर निलेशा राजा अशोकाचा अंतर जाती पातीचे रोखाया हे अंतर
निलेशा राजा अशोकाच्या नंतर धम्मचक्र हे भीमान फिरविले, धम्मचक्र हे भीमान फिरविले, त्या 56 करून धर्मांतर बुद्धं शरणं आम्ही म्हणालो, मंजू सासरे माणूस झालो. बुद्धं शरणं आम्ही म्हणालो, मंजू सासरे माणूस झालो. खान धम्मात, खान धम्मात, खान धम्मात शिलाची घावली हो, खान धम्मात शिलाची घावली हो. वाट बुद्धाची भीमान धावली हो. तेच गीत सादर करते. नाही अजून कोणी भीमा समान झाला. हे भाग्य भारताचे भीम जन्मासला. टक्कर दिली जयाने अथाग सागराला. तो एकटाच होता पूर्व बोलवलं का जा मग. गाणे नाही हा आमचा परभणीचा माणूस आहे. विषपते तुडवून भीम गेला, न घडणार जीवन
न घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला, वादळ विषमतेचे अडवून भीम गेला, अन बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला. बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला. गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आदरणीय मनोजराजा गोसावी लिहितात की गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. मनोजराजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखाने रमला असता तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. तुमच्या माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. म्हणून माझी माय म्हणते आग लय बळाला,
जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या पायात. बाबासाहेबांच्या पुण्याईने नदीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. शावर खाली आंघोळ करतो आम्ही, पण पहिलं माझ्या माईला पाण्याच्या घोटासाठी वनवर भटकावं लागायचं, पाणी वाढगं माय म्हणावं लागायचं. परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बिस्लरीचं पाणी पितो आम्ही, फिल्टरचं पितो की नाही. बोलत राहा, नवऱ्याला कसं भांडतात तसं बोला. का असे शांत असताय घरामध्ये? मी तर नाही बाबा शांत बसत. बाबासाहेबांच्या पुण्याईने भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पहिलं माझ्या माईला पाण्यासाठी भटकावं लागायचं, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भाडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. कुठला शोधू? बाबासाहेबांमुळे
तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या आपण सादर करतोय या गीताचे कवी प्रकाशजी जाधव औरंगाबादवरून लिहितात. थँक्यू. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश परिवर्तनातला तो दिसू लागला विकास भर चौकात आता निघायला लागली वरात भर चौकात आता निघायला लागली वरात बाबासाहेबांमुळे तुझा न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं ज्योत्स्ना राजू झाडे घोडपिंपरी यांच्याकडून 500 रुपये. सुरेंद्र नामदेव नागोर्डे उपसरपंच गंगाराम तोळोदी यांच्याकडून 1000 रुपये. तुम्ही देऊ नका, टाळ्या वाजवा. अगं लय बळालं माझ्या बळपुरात. अगं लय लय बळालं माझ्या बळपुरात. बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या घरात तुझ्या माझ्या जायचं शक्यता उठून जायचं नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचं गीत सादर करत आहे. बघा, विद्येचे शिखर विद्या
बघा अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला अहो फुलांनी जर का शिकवले नसते अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला आणि आज सुखाचे दिवस आले नसते आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाई आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाई सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला माणुसकीची लढाई लढली ती सावित्री माई जिथं आवडेल तिथं टाळा गाजवा पण त्याच्या आधी लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळत माणुसकीची लढाई लढली सावित्री माई तालमीत ज्योतिबांच्या घडली सावित्री माई स्त्री जातीच्या मुक्तीसाठी अध्यापिका होऊन अरे कर्मकांच्या छातीवर चढली सावित्री माई आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आले कुठल्याच बाईला आले कुठल्याच बाईला पण पहिलं कसं होतं बघा त्या सात पडद्याच्या आत त्या सात पडद्याच्या नारीची सुंदर जात त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात दाशी होऊन या रायाची दाशी होऊन या रायाची जशी वाघीण ती पिंजऱ्यात स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला स्त्री मुक्तीने दिला तडाखा अहो स्त्री मुक्तीने दिला तडाखा अहो स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला आज सुखाचे दिवस आले